श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं एक स्वतंत्र आयुष्य असतं आणि त्या आयुष्याची जखम, स्वप्न, अपयश आणि निर्णय तो एकटाच पचवत असतोय. बाहेरून हसणाऱ्या चेहऱ्यामागं किती वेदना दडलेल्या असतात आणि किती वेदना दडलेल्या आहेत हे कधी कुणाला दिसत नाही. म्हणून त्याच्या आयुष्यात कोणीही नकोचा हस्तक्षेप केला तर तो अस्वस्थ होतो, कारण त्या हस्तक्षेपामुळेच त्याच्या आतल्या जागावर आघात होत असतो. हे जग त्या अनुभवांच्या विटाने, अश्रूच्या सिमेंटनं आणि स्वप्नांच्या छताखाली उभं केलेलं असतं. प्रत्येक माणूस बाहेरच्या जगात वावरत असतो, पण आतमध्ये तो स्वतःशी झगडत असतोय. कुणाला काय सांगावं आणि काय लपवावं हे तो स्वतःच ठरवतो. अंतर्मनातलं जग हे कुणासाठी प्रदर्शनासाठी नसतंय, ते फक्त जगण्यासाठी असतं. तिथं तो स्वतःला समजावतो, सावरतो आणि पुन्हा उभं राहतो. म्हणून श्रोते हो, त्या जगात अडखणारा हस्तक्षेप त्याला असह्य वाटतो. प्रत्येकानं आपल्या आयुष्याचा भार स्वतःच उचललेला असतोय. त्यामुळे सीमा ओलांडणं हे वेदनादायक ठरतं. दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहताना हे समजून घेणं गरजेचं असतंय की तो त्याच्या अंतर्मनातल्या जागासाठी आणि जगासाठी रोज लढत असतो. आणि श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, कारण त्या क्षणी दिलेला आधार आयुष्यभर लक्षात राहत असतो. आपल्याला माहिती आहे, सुखात सगळे जवळ येत असतात, पण दुःखात सोबत देणारे हात हे फार थोडे असतात. अडचणीच्या काळात दिलेला शब्द, केलेली मदत आणि दाखवलेली आपुलकी ही कधी विसरली जात नाही. त्यावेळी केलेला साधा फोन, विचारलेला साधा प्रश्न सुद्धा समोरच्याचं आयुष्य सावरू शकतो. श्रोते हो, संकटात साथ दिली की नात्याची मुळं खोलवर रुजत असतात. अशा वेळी दिलेला विश्वास आयुष्यभराची हमी ठरतो. माणूस तुमचं नाव आठवतो ते तुमच्या शब्दामुळे नाही, तर तुमच्या कृतीमुळं. वेळ बदलते, परिस्थिती बदलते, पण अडचणीत उभा राहिलेला माणूस कायम मनात राहतो. ज्यानं तुमच्यासाठी अंधारात दिवा पेटवला त्याला आयुष्यभर विसरता येत नाही. म्हणून श्रोते हो, मदत करताना फायदा तोटा कधी पाहू नका. आज तुम्ही कुणासाठी उभे राहाल ना, उद्या कदाचित तेच तुमच्यासाठी भक्कम आधार बनतील. कारण श्रोते हो, अडचणीत जपलेलं नातं हे कधीच तुटत नसतं, ते आयुष्यभर जपलं जातं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. अंदाज ही मनाची कल्पना आहे आणि अनुभव जीवनाची शिकवण आहे. कोणत्या वयात शिकावं, कोणत्या वयात कमवावं हे शौक नाही, परिस्थिती ठरवते. समाधान असेल तर पैसा सुख देतो, नाही तर कितीही मिळवला तरीही कमीच पडतो. लहान मुलं मातीच्या गोळ्यासारखी असतात. पालक जसे त्यांना आकार देतील तसे ते घडत असतात. सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडतच असतो, पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही. आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. मनासारखं दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस हे सोसावे लागतात. जिथं सगळं संपलं याची जाणीव होते, तिथं पाठीवर अलगद पडणारा हात हा देवापेक्षा नसतो. यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात, एक सहनशीलता आणि हास्य. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. जीवनात जलद गतीनं मिळणारं यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारं यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं. चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल. पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला
तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनवू शकतो. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान असणं, आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचं भान असणं. परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरिबीला जमतं. निकळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते. ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून असतो आनंद. चांगलंच होणार आहे हे मनात धरून चला. बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. आई बापाचं नाव कमवा या 4 शब्दात जी ताकद आहे ती कोणत्याही मोटिवेशन मध्ये नाही. प्रत्येक गोष्टीला पैसा हा कारणीभूत असतो. पैसा कमी असेल तर पोट भरत नाही, आणि पैसा जास्त असेल तर मन तृप्त होत नाही. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात केव्हाच नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. वेळ येण्याची वाट पाहण्यापेक्षा वेळ आणण्यासाठी प्रयत्न केलेलं कधीही चांगलं. कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब पुसलं जात नाही, तर ते चमकून उठतं. तुमचं विचार मोठं आणि आत्मविश्वास ठाम असेल तर साम्राज्य उभं करायला वेळ लागत नाही. जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागं राहतात, आणि हारलो तर आपली माणसं सोडून जातात. अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. जेव्हा परिस्थिती आपल्या जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक शब्द आठवणीत राहतो. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेनं पारखावं. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होत नाही. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं. आयुष्य हे फुलपाखराप्रमाणे, त्यात मनासारखे रंग भरले की ते खुलून दिसतं. मग त्यात कोणतं रंग भरायचं हे आपलं आपण ठरवायचं. आयुष्य जगणं एवढं सोपं असतं तर मुंग्याने पावसाच्या भीतीपोटी वारुळ बांधलं नसतं. आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो, कारण अहंकारापासून तो लांब असतो. मी पण कुणीतरी आहे हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरू होते फक्त झुंज, स्पर्धा, तर्क आणि संघर्ष. त्यामध्येच हरवून जातात सुखाचे क्षण. जिव्हाळ्याचा ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही, आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस किती असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत. जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात, परंतु देव त्याचे नाव बुडू देत नाही. प्रश्नांपासून नेहमी पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत, मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच. मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा. मौन आपलं रक्षा कवच आहे, आणि हास्य स्वागताचं द्वार आहे. सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय, आणि पश्चिमेकडे गेला की सूर्यास्त.
माणसाचं पण असंच असतं. समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला, आणि मनाविरुद्ध वागला तर तो वाईट. कितीही दुःख येऊ, तुमच्या भावनांशी नेहमी प्रामाणिक राहा. कधी कधी आपल्या मनात नकारात्मक भावनाही येतात. त्या तशा येणं स्वाभाविक आहे. त्या व्यक्त करून मोकळं व्हा. मनात कुडत राहू नका.